थँक्यू सो मच. आपण देखील मात्र पाहतात साई स्वर प्रस्तुत ऑर्केस्ट्रा विरारकर मंडळी यांच्या माध्यमातून अप्रतिम गीत आणि संगीताची परभणी आणि ती मात्र पेश केली जाते. जर पाहिलं गेलं तर महेश पागे, अल्पेशजी पाटील, बंटी गायक, धनेश पाटील, सचिन आगिवले आणि यशपाल. श्यामजी सालकर यांच्याकडून जर पाहिलं तर षटकार हॅट्रिक साडी 300 रुपयाचा कॅश प्राईज, इथे मात्र 500 रुपयाचं कॅश प्राईज इथे मात्र दिले गेलंय. पहिला बॉल जर पाहिलं गेलं तर प्रसाद हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरून आपण देखील मात्र पाहू शकाल आणि रोहित आणि सनी ही जोडी मात्र गोलंदाजी. त्यावेळी जर पाहिलं तर पहिलाच बॉल इथे मात्र फेकून दिला आहे लॉंग लेगच्या आणि स्क्वेअर लेगच्या मधून आणि चेंडू निघून जाते. एकंदरीत जर पाहिलं तर फ्री हिटचा चेंडू आहे. पहिल्याच बॉलवर चौकार अर्जित केला गेला. चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र मैदानात चालू आहे. यावेळेस शपळून खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि हा चेंडू डॉट बॉलच्या स्वरूपाने विकेट किपर यांच्या हातकंटामध्ये जाऊन बसलाय. डॉट बॉलची सांगत होते आणि एका चेंडूच्या अखेरीस जर पाहिलं तर धावसंख्या ही फलकावरती 5 या अंकावरती पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅकवरनं जर पाहिलं तर प्रसाद हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं आणि रोहित आणि सनी ही जोडी मात्र आई गावदेवी स्पोर्ट पाचरुका या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसरा बॉल यावेळी साडबा बाटणे केल्याचा स्ट्रोक आहे मात्र मिस्टामिंग झालाय. जेलची संधी आणि इथे घडलंय काय तर मिस्टर जय श्रीराम बोलो जय श्रीराम, जय श्रीराम बोलो जय श्रीराम, हर घर में अब एक ही नाम जय श्रीराम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. आई गावदेवी स्पोर्ट पाचरुका संघाचा सरसेनापती संजय पाचालकर हा फलंदाज मात्र मैदानात दाखल झाला आहे आणि त्याच्या साथीने जर पाहिलं तर सनी हा बॅटर आपण देखील मात्र पाहू शकतात. प्रसाद आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 चेंडूच्या अखेरीस जर पाहिलं तर धावसंख्या ही मात्र फलकावरती पाहू शकाल तब्बल 5 या अंकावरती. अफलातून पद्धतीची मात्र ही स्पर्धा आपण देखील मात्र पाहत आहेत. तिसरा बॉल अडब्या बाटणे खेळण्याचा प्रयत्न लॉंग लेग क्षेत्रामध्ये या चेंडूला फेकून दिलंय. 1 बाउन्सला चेंडू क्लिअर देखील होईल आणि आला या मॅचचा हा दुसरा चौकार. 4 धावा. कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी, अगर दिल तेरा साफ है तो घरी कुंभ कासी. एक चांगला चेंडू पंच या चेंडूला जर पाहिलं तर व्हाईट बॉल म्हणून घोषित करतात. व्हाईटच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्येत भर होईल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते दुहेरी अंकावरती. तब्बल 10 या अंकावरती ही धावसंख्या आपण मात्र पाहत आहेत आणि षटकात जर पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. एकंदरीत जर पाहिलं तर आई गावदेवी स्पोर्ट पाचरुका या संघाच्या माध्यमातून अफलातून बॅटिंग. पुन्हा एकदा गोलंदाज प्रसाद. यावेळेस मात्र आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न इनपुटच्या वरून हा चेंडू स्पोर्ट्स केला आहे मात्र थोडीशी गफलत आणि तिचं भुगतान हे पूर्ण टीमला करावं लागेल. चेंडू निघून जाते सरळ ओव्हर दी रोप चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. आलाय 4 धावा. चौकार. चार चेंडूच्या अखेरीस जर पाहिलं तर धावसंख्या ही 14 या अंकावरती मात्र पाहायला मिळते. 5वा बॉल यावेळेस मात्र आडवा बाटणे करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय
आणि जर पाहिलं तर डॉट स्वरूपाने हा चेंडू इथे कंप्लीट झालाय. 5 चेंडूच्या क्रीस धावसंख्या ती फलकावरती पाहायला मिळते तब्बल 14 अंकावरती. इथून जर पाहिलं तर गोलंदाजाने चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे मात्र मनसुबा दिसतोय आणि कमबॅक देखील मात्र केलं गेलंय. डॉटबॉलच्या स्वरूपाने एक चेंडू इथे कंप्लीट केला, कारण जर पाहिलं तर समोरचा संघ देखील तितक्याच ताकदीचा आहे, मातब्बर संघ आहे आणि त्याची विपक्षात तुम्हाला गोलंदाजी करणं तितकंच सोपं राहणार नाही. शेवटचा बॉल यावेळेस मात्र आडवा पाटनं चेंडूला फेकून दिलं जात आहे. इझिली डन अँड लुक ॲट दिस डिस्टन्स, इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. अष्टपैलू खेळाडू तो, अष्टपैलू खेळाडू तो, दादा हाय हुशार तो, दादा हाय हुशार तो. अष्टपैलू खेळाडू तो, अष्टपैलू खेळाडू तो, संजय हाय हुशार तो, संजय हाय हुशार तो. सूर्यकुमार यादवानी बस शॉट मारतो, सूर्यकुमार यादवानी सुटला शॉट मारतो, सूर्यकुमार यादवानी सुटला शॉट मारतो, सूर्यकुमार यादवानी सुटला शॉट मारतो. थँक्यू सो मच. साई स्वर प्रस्तुत ऑर्केस्ट्रा विराटकर मंडली. संजय पासालकर है ना वक्त देखता है, ना सूरत देखता है, ना मुहूर्त देखता है, ये तो सिर्फ अपने टीम की जरूरत देखता है. आणि इथे जर पाहिलं तर शेवटच्या बॉलवर एक तगडा प्रहार आणि चेंडूला फेकून दिला गेला सीमारेषा पार आणि धावसंख्या एका षटकाच्या अखेरीस ती पाहायला मिळते तब्बल 20 अंकावरती. नवीन गोलंदाजच्या ट्रॅकवरनं आपण देखील मात्र पाहू शकाल. तुषार हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज झालाय आणि संजय आणि सनी ही जोडी मात्र मैदानात सज्ज आहे. 12 चेंडूचा खेळ आहे शिल्लक आणि या 12 चेंडूच्या खेळावर कशा पद्धतीची खेळी ही मात्र पाहायला मिळत आहे. आपण देखील मात्र पाहूया. एका बाजूने जर पाहिलं तर आई गावदेवी पाचरुका आणि ती जो विपक्षात जर पाहिलं गेलं तर आई गावदेवी अंबराई असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या एका षटकाच्या अखेरीस 20 अंकावरती. चला तुषार लगेच आपण देखील गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज व्हायचंय. पहिला बॉल जर पाहिलं गेलं तर तुषार हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होत असताना मात्र पाहायला मिळत आहे, कारण जर पाहिलं तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं आपण देखील मात्र पाहू शकाल. पहिला बॉल तुषार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिस्टामिक स्ट्रोक झालाय. झेल घेण्याची संधी आहे का यावर प्रश्नचिन्ह. मात्र क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित नव्हता आणि जर पाहिलं तर तब्बली 2 धावा इथे कंप्लीट पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावांनी जर पाहिलं तर धावसंख्येत निश्चित भर होईल आणि धावसंख्येचा आलेख हा फलकावरती तब्बल एका चेंडूच्या अखेरीस 22 अंकावरती जाऊन पोहोचला आहे. इथून जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र आपण पाहू शकाल. आपण पाहतात गावदेवी स्पोर्ट भातानेपाडा 51-17 आयोजित माजी आमदार चषक 2025 हा टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. आणि आज जर पाहिलं तर आजच्या स्पर्धेत जर हा आपण सामना पाहत आहेत, एका बाजूने आई गावदेवी पाचरुका आणि दुसऱ्या बाजूने आई गावदेवी अंबरी. यावेळेस मात्र स्टेट ऑफ द ग्राउंड हा फटका मात्र केला. वन बाउन्सने चेंडूला फील्ड केला जातोय, फील्ड करून चेंडू रिटर्न केला जातोय. तोपर्यंत एकच धाव ही फलकावरती जॉईंट होत असताना मात्र पाहायला मिळते आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या ही फलकावरती 2 चेंडूच्या अखेरीस तब्बल 23 अंकावरती पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र निश्चित पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट या दोन्ही संघाच्या माध्यमातून वसई क्रीडा आदिवासी असोसिएशनच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते आणि प्रेक्षकांची गर्दी देखील आजच्या दिवसामध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळते. दर्दी क्रीडा रसिक आहेत आणि असंख्य. यावेळी जर पाहिलं तर हा चेंडू अतिरिक्त उजवा एसटीच्या बाहेर आहे. पंच या चेंडूला मात्र डिक्लेअर करतील. चेंडू लॉंगस्टॉप रिझनला कव्हर केलाय आणि चौकार देखील आलाय. नो प्लस चौकार, एकंदरीत 5 धावा. अन्न रुपेश बाकी बॅट्समन आज साऱ्यांना लढला ग. अन्न रुपेश बाकी बॅट्समन आज साऱ्यांना लढला ग. अन भाताण्याचा वाघ एकटा भारी पडला ग. अन भाताण्याचा वाघ एकटा भारी पडला ग. अन भाताण्याचा वाघ एकटा भारी पडला ग. नक्कीच रुपेश दादा पागे यांची स्पर्धा ही सुपरहिट ठरले आणि त्या अनुषंगाने लगेच गीत देखील पेश केले जातात. यावेळेस मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे. झेल घेण्याची संधी आहे, मात्र थोडीशी चुकी करते आणि ही चुकी कितपत योग्य ठरेल, कारण एकंदरीत संजय पासालकर या मॅचचा सरसेनापती आहे आणि त्याची विकेट घेण्याची संधी होती. मात्र 2 धावा इथे अर्जित केला गेला. एकंदरीत जर पाहिलं तर फ्री हिटचा चेंडू देखील होता आणि धावसंख्येचा आलेख आपण पाहू शकाल तब्बल 30 अंकावरती जाऊन पोहोचलाय. षटकात जर पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ हा कंप्लीट झालाय आणि धावसंख्या 30 अंकावरती आपण पाहू शकाल. इथून जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ हा गोलंदाज तुषारला कंप्लीट करायचा आहे आणि तो कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल हे देखील मात्र पाहूयात. तुषार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरनं पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. चौथा बॉल
आडव्या बाटनं खेचलाय आणि फेकून दिला चेंडूला सरळ सीमारेषा पार. या मॅचचा क्वालिटी ब्रँडेड षटकार. तुषार बॅट्समन करीना चेंडू डॉट. तुषार बॅट्समन करीना चेंडू डॉट. गुडघा टेकून टेकून मारतोय शॉट. गुडघा टेकून टेकून मारतोय शॉट. गुडघा टेकून टेकून मारतोय शॉट. तुषार बॅट्समन करीना चेंडू डॉट. तुषार बॅट्समन करीना चेंडू डॉट. उभ्या उभ्यात मारतोय दादा शॉट. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक पण तुषार हा गोलंदाज सजवतोय. यावेळेस मात्र पुलर लाईनचा चेंडू होता, त्याला मात्र अलाउन द कार्पेटच्या साहाय्याने मात्र एक्झिक्यूट केला गेला. एकचा कॉल इथे मात्र परिपूर्ण केला जातोय आणि एकच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्येत निश्चित भर होईल आणि धावसंख्या ही फलकावरती तब्बल 37 अंकावरती पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीची बॅटिंग मात्र जर पाहिलं तर संजय पाचालकर आणि सनी ठाकरे यांच्या माध्यमातून ही आपल्याला मात्र फलकावरती पाहायला मिळत आहे. संजय चांगल्या पद्धतीची मात्र केली करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तुषार आपल्या गोलंदाजी मार्कवरनं बॉलिंग करण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस मात्र फुल्लर लेनचा चेंडू होता, फेकून दिलाय, बॅटच्या स्लॉट मध्ये होता आणि पाठवलं गेले पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार. फलंदाज भारी डेंजर आहे तो एक नंबर. आहे तो एक नंबर. फलंदाज भारी डेंजर आहे तो एक नंबर. हाय हँडसम गडी तो तरणाचा. हाय हँडसम गडी तो तरणाचा. संजय पाचळकर गुडघा टेकून टेकून मारतोय शॉट. गुडघा टेकून टेकून मारतोय शॉट. गुडघा टेकून टेकून मारतोय शॉट. संजय दादा हा करीना चेंडू डॉट. संजय दादा हा करीना चेंडू डॉट. गुडघा टेकून टेकून मारतोय शॉट. गुडघा टेकून टेकून मारतोय शॉट. गुडघा टेकून टेकून मारतोय शॉट. नवीन गोलंदाज दिवेश हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनी मात्र पाहत आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते. इथून गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल, कारण जर पाहिलं तर धावसंख्या ही तगड्या स्थितीमध्ये जाऊन पोचले तब्बल 43 अंकावरती. इथून जर पाहिलं तर गोलंदाज दिवेशला कमबॅक करावा लागेल, कारण करणार आहेत ते देखील मात्र पाहायला मिळेल. कारण संजय आणि सनी ही जोडी मात्र लहरते बहरते आणि आपल्या संघासाठी अफलातून पद्धतीची कामगिरी करते. पुन्हा एकदा दिवेश स्टेप आउटून ओन मारण्याचा प्रयत्न इथे केला गेला. अलाउन द कार्पेटच्या साहाय्याने हा चेंडू मिसफील्ड झाले आणि त्याचं भुगतान करावं लागेल. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4 धावा. लावतोय वाट एका मागे तो पाठोपाठ. गोलंदाजाची लावतोय वाट एका मागे तो पाठोपाठ. झालं मैदान वातावरण ते हॉट. झालं मैदान वातावरण ते हॉट. गुडघा टेकून टेकून मारतोय शॉट. गुडघा टेकून टेकून मारतोय शॉट. संजय दादा हा करीना चेंडू डॉट. तुषार दादा हा करीना चेंडू डॉट. गुडघा टेकून टेकून मारतोय शॉट. गुडघा टेकून टेकून मारतोय शॉट. गुडघा टेकून टेकून मारतोय शॉट. एकंदरीत जर पाहिलं तर नो चेंडू देखील आहे, कारण जर पाहिलं तर पंचांकडून एक सिग्नल आलाय आणि हा चेंडू इथे जर पाहिलं तर नोचा सिग्नल देखील मात्र पंचांकडून दिलाय. थ्रोचा नो आहे असा मात्र पंचांकडून कॉल आहे आणि गोलंदाज देखील बॅन होईल. जर थ्रोचा नो असेल तर गोलंदाज देखील या स्पर्धेसाठी मात्र बॅन होईल, याची नोंद घ्यायची आहे. एकंदरीत जर पाहिलं तर थ्रोचा नो आहे आणि तदनंतर जर पाहिलं तर गोलंदाज देखील बॅन होईल आणि 3 धावांची पॅनल्टी देखील ही मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमला मात्र पाहायला मिळेल. आणि जर पाहिलं तर थ्रोचा गोलंदाज दिवेश पूर्ण सीझनमध्ये त्याला गोलंदाजी देखील करता येणार नाही, कारण पंचाचा सिग्नल द्यायचा आहे. तदनंतर जर पाहिलं तर आम्ही
पंच जोही निर्णय देतील दोन्ही संघाला तो निर्णय मात्र मान्य असावा लागेल, कारण पंचाचा निर्णय अंतिम राहील. हा एक स्पर्धेचा नियम आहे आणि त्या नियमांचं उल्लंघन कुठल्याही संघाला मात्र करू दिलं जाणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. दीपेश गवारी गोलंदाज देखील मात्र 3 धावांची पॅनल्टी, गोलंदाज बॅन केला आहे संपूर्ण सीझन. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं मात्र पाहत आहेत युवराज, आणि बासमनसाठी जर पाहिलं तर फ्री हिटचा चेंडू देखील असेल. संजय पाचालकर हा फलंदाज मात्र मैदानात पाहू शकाल. अरे सुरमे की तरह पिसा इन लोगों ने हमें तब जाके बसे इन लोगों की निगाहों में हम. आणि संजय पाचालकरने दाखवला आपला बॅटचा दम, अफलातून बॅटिंग ही मात्र पाहायला मिळते. नवीन गोलंदाज युवराज, आडवा बॅटने स्टोक आउट करण्याचा प्रयत्न, बिस्टामिक स्टोक आहे मात्र क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित नाही. वेगाने क्षेत्ररक्षक या चेंडूवर येतात, तोपर्यंत 2 धावा इथे मात्र मुक्कम्मल केल्या जात आहेत. आणि 2 धाब्यांनी जर पाहिलं तर धाबसंख्येचा आलेख हा फलकावरती मात्र पाहू शकाल. 2 पुढे सरकलाय तब्बल 53 या अंकावरती. षटकातील जर पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 चेंडूच्या अखेरीस एक तगडी धावसंख्या ही फलकावरती मात्र पाहायला मिळत आहे. इथून जर पाहिलं तर युवराज याला 4 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने कंप्लीट करायचा आहे ते देखील मात्र पाहायला मिळेल. युवराज पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून तिसरा बॉल. यावेळेस मात्र बॅटच्या रडारमध्ये आलाय आणि पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलाय ओव्हर द लॉंग ऑन, सीमारेषा पार. या मॅचचा तगडा षटकार. इथून जर पाहिलं तर षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्या 59 या अंकावरती पाहू शकतायत. चौथा बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटनं चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. साजन माझ्या बाया भुगल्याने ग, साजन माझ्या बाया भुगल्याने ग, साजन माझ्या बाया भुगल्याने ग, साजन माझ्या बाया भुगल्याने ग. आमच्यावर कितीही मोठं संकट आलं ना तरी आमचा नशिबापेक्षा जास्त विश्वास त्या आई गावदेवी मातेवर आहे. आणि इथून जर पाहिलं तर एक सुंदर गीत हे मात्र साईस्वर प्रस्तुत ऑर्केस्ट्रा बिरारकर मंडळीच्या माध्यमातून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि षटकातील जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ. यावेळेस मात्र जबरदस्त मिनी हेलिकॉप्टर उडवला आणि लँड वेल सरळ काउकॉर्नर रिझनच्या बाहेर. श्यामजी सालकर आणि त्यानंतर श्रीजी सालकर यांच्याकडून जर पाहिलं तर संजय पाचालकर यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आला आणि धावसंख्या ही फलकावरती तब्बल 71 अंकावरती. मिस्टर संजय मात्र इथे फर्निचर डिस्पॅच केले जाते. संजय याला मात्र परतावा लागेल तंबूच्या आस्त्र्याला परत खेळाडू बाद. सोनियाचे नंदन माझ्या बाया झाईल्या गारे ग, बाया झाईल्या गारे नंदन सोनियाचा हारे ग, सोनियाचे नंदन माझ्या बाया झाईल्या गारे ग, बाया झाईल्या गारे नंदन सोनियाचा हारे ग. थँक्यू सो मच. पूर्वार्धाचा खेळ इथे मात्र कंप्लीट झाला आणि पूर्वार्धाच्या खेळात जर पाहिलं तर तब्बल 71 धावा या मात्र फलकावरती लागल्या आहेत. पुढील मॅचचा लेखाजोखा ऐकवण्यासाठी व्हॉइस ऑफ कणेर आदेश पाटील सर यांच्याकडे माहिती खूप पूर्त करतोय.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सरस स्वागत. वसई आदिवासी क्रीडा अंतर्गत गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा 51-17 आयोजित माझे आमदार चषक 2025 रुपेशजी पागी यांची झलक सबसे अलग. आणि आज पाहू शकतात की साईस्वर प्रस्तुत ऑर्केस्ट्रा विरारकर मंडळी अगदी या 4 चांद लावण्याचं काम. एक मोठी धावसंख्या पाठलाग करायचा आहे. सुरुवात झालाय. पहिल्या चेंडूवर गेलाय चेंडू. 6 धावेंकरिता विदाऊट तिकीट यात्रा सफलतेचा प्रवास. षटकार. डोंगराच्या पाया चालल्या तिरी डोंगराच्या पाया चालल्या तिरी चाल म्हणते बायांची माय गो चाल म्हणते बायांची माय गो चाल म्हणते बायांची माय गो. 72 धावेंचा पाठलाग करायचा आहे आणि 72 धावेंचा पाठलाग होत असताना अगदी आपण पाहू शकाल सुरुवात झाली षटकाराने. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा संजय. मनोज शॉन साईडला खेळला गेलाय. इंटू द गॅपमध्ये लॉंग लेग रिझनमध्ये लॉंग चेज आहे. चेंडू घरंगळत अगदी निघून गेलाय. जोपर्यंत चेंडूला अजून फील्ड केलं जाईल तोपर्यंत अगदी पुन्हा एकदा या 2 धावा स्कोर कार्डवर जॉईंट होत आहेत. जर कोणाला अगदी नृत्य प्रदर्शन दाखवायचं असेल तर आपण या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने सर्वांचं स्वागत असेल आणि आपण सुद्धा सहभागी व्हा. एक इतिहासाची साक्षीदार विशेष आकर्षण आज स्पर्धेच्या निमित्ताने साईस्वर प्रस्तुत ऑर्केस्ट्रा अलकेजी पाटील यांचा गोड आवाज या ऑनगोईंग मॅच मध्ये सुद्धा अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. 8 अंकांवर स्कोर कार्ड आहे. काय भरघोस प्रतिसाद या स्पर्धेला. चला विजयी संघाचे जे कर्णधार आहेत आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. थोड्याच वेळामध्ये लॉटची प्रक्रिया कंप्लीट केली जाईल. असेला खेळण्याचा प्रयत्न हलक्याशा हाताने खेळलाय. शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 9 रन्स ऑन अ कार्ड 9 अंकांवर. चला तरेपाडा 11 तरेपाडा संघर्ष स्पोर्ट्स भिनार आई गावदेवी शिरवली चिडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा आणि एक आजच्या दिवसातील जो विजयी संघ असेल असे लॉर्ड्स हे मात्र टाकले जातील. फटाफटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा यष्ट्या उद्ध्वस्त. फलंदाजाची झालंय दांडीगुल. फलंदाज बाद. तुझे लग्नाला यादी पैसा लग्नशी गणशी तुझे लग्नाला यादी पैसा लग्नशी गणशी अन अग बंशी बंशी तुला हिस्सा देव संकटशी अग बंशी बंशी तुला हिस्सा देव संकटशी. स्कोर कार्ड बोर्डवर आहे एकंदरीत 9 अंकांवर. संजय पाचाळकर 5 रुका एक्सप्रेस. काय जबरदस्त परफॉर्मन्स. 48 धावेंच्या अगदी आपण पाहू शकाल पाऊस पाडला बॅटच्या माध्यमातून आणि ॲज अ ऑलराऊंडर त्याची भूमिका अतिशय उल्लेखनीय राहिलंय. शहरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न. पंच बोलतायत. पंचांचे दोन्ही हात समांतर. वाईटच्या रूपाने एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर जॉईन झाले आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. अगदी 10 रन्स ऑन अ कार्ड 10 अंकांवर हे धाव फलक अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. वसई आदिवासी क्रीडा अंतर्गत ही संपूर्ण स्पर्धा आपण थेट प्रक्षेपण प्रोप्ले लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून पाहू शकाल. फटकाव्यामध्ये मिस टायमिंग स्ट्रोक. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि चुकी पाहायला मिळत नाही. विशाल दोडजे गुड कॉट. फलंदाज बाद. बारीक बारीक पाणी पडई माझे गंगेतील तुला गौस. बारीक बारीक पाणी पडई माझे गंगेतील तुला गौस. तुझ्याशिवाय नाही मला मत तुझी आठवण आखिरात येई मला ग. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. विकेट मिळाले. नव्यानं बॅटर तुषार गवारी. प्रेक्षकांकरिता सुवर्ण संधी आहे. संकेतजी कासार, मणिजी कासार, प्रभाकरजी गरेल, विकास आवड, श्यामजी शालकर,
100 रुपयांचं म्हणजे 400 रुपये आणि तदनंतर गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा 51-17 कडनं 200 रुपये. षटकाराच्या बाहेर झेल घ्या, 600 रुपयांचं कॅश प्राईज कमवा. प्रेक्षकांकरिता ही सुवर्ण संधी आहे. सो इथून या संधीचा फायदा उचला. आजच्या दिवसामध्ये 10 अंकांवर स्कोर कार्ड आहे. पाठलाग करायचा आहे 72 धावेंचा. एक मोठी धावसंख्या आहे आणि या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होत असताना पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. काय फलंदाजी राहिली. संजय पाचाळकरने आज प्रत्येकाचं मन जिंकलंय. म्हणून बडे मंच पे बडा पंच. आणि एकंदरीत बघायचं झालं तर 48 धावा आणि पहिलं षटक सुद्धा महत्त्वाचं हाताळलं, ज्यामध्ये महत्त्वाच्या विकेट सुद्धा 2 मिळवल्यात. ऑलराऊंडर भूमिका अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. प्रेक्षकांची गर्दी वाढते आणि म्हणूनच मी म्हटलं आता पार्किंग जो प्लॉट आहे ना तो अगदी वाढवावा लागेल. पुढील वर्षामध्ये मात्र ही स्पर्धा जेव्हा येईल ना तेव्हा रुपेजी पागे यांना भव्य दिव्य स्टँड सुद्धा उभारावे लागतील. कारण की एवढा भरघोस प्रतिसाद दिला या स्पर्धेला आणि तुम्ही आम्ही सर्व अगदी साक्षीदार आहेत या सर्व आयोजनाचे आणि नियोजनाचे. खूप चांगल्या पद्धतीचा हा चेंडू आपण पाहू शकाल. विशाल धोतळे याची सुद्धा निवड आपण पाहू शकाल की पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग आदिवासी प्रीमियर लीगच्या माध्यमातून लागलंय. संजय पाचाळकर सोबत तो सुद्धा अगदी खेळताना यंदाच्या पर्वामध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठी लाख मोलाची स्पर्धा तोच विशाल धोतळे. म्हणून आपण म्हणतो ना की आयुष्यात तुमच्या कर्तृत्वाला योग्य त्या नियोजनाची साथ असेल ना तर अशक्य सुद्धा गोष्टी शक्य होतात. गेला चेंडू 6 धावेंकरिता षटकार. हाय तो अंगार लय डेंजर. खास आमच्या रुपेश बाकीदारासाठी नवीन गाणं सादर करतोय. हाय तो अंगार लय डेंजर, तो कुणाला नाही डर. हाय तो अंगार लय डेंजर, तो कुणाला नाही डर. असा नजरेनं करतोय गार, असा नजरेनं करतोय गार. रुपेश भाताण्याचा टायगर, असा नजरेनं करतोय गार. रुपेश भाताण्याचा टायगर. नक्कीच रुपेजी पागे यांची झलक सबसे अलग. मनोजच्या बॅटमधनं 6. असा नजरेनं करतोय गार, असा नजरेनं करतोय गार. रुपेश भाताण्याचा टायगर, असा नजरेनं करतोय गार. थँक्यू सो मच. महिला वर्गांना जर बसायला जागा नसेल तर सर्वांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. तिथून आपण मॅचचा आस्वाद. लागोपाठचा 3रा वॉट स्ट्राईक. मनोजच्या बॅटमधनं षटकाराची मोहर. 3 षटकार जर मारले तर संतोष दादा भक्ते यांच्याकडनं 3000 रुपये. या ठाण्या वाघानं विकासाला आणली गती, या ठाण्या वाघानं विकासाला आणली गती. किंग मेकर आले किती न त्यांना संतोषी वाटते अभिती. किंग मेकर आले किती न त्यांना भक्तीची वाटते अभिती. किंग मेकर आले किती न संतोष दादाची वाटते अभिती. लागोपाठ 3 आले आणि श्यामजी सालकर यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राईज आणि तदनंतर आदरणीय भूषणजी पागे यांच्याकडनं 100 रुपयांचं कॅश प्राईज. या 3 षटकारांकरिता अगदी व्यासपीठावर आपण पाहू शकाल श्रीजी सालकर विद्यमान उपाध्यक्ष, प्रभाकरजी गरेल आहे, श्यामजी सालकर त्यांच्या समवेत अगदी ऋषभ आज मॅचचा आस्वाद घेत आहेत. तदनंतर आणखी एक गोड व्यक्तिमत्व उमेशजी जोगारी हे सुद्धा उपस्थित झालेत आणि आमची त्रिमूर्ती आज विष्णू बाबा यांना सुद्धा आपण पाहू शकाल. दत्तात्रयजी पागे आहेत, बाबूरावजी अगदी पवार आहेत, त्याच्या समवेत भूषणजी पागे सुद्धा मॅचचा आस्वाद घेतात. फटका फसलाय, झेल येतोय, झेल घेतलाय, संपलाय फलंदाजाचा खेळ. अन लाखो हजारो रुपये लागल्यात सट्ट्यानी, लाखो हजारो रुपये लागल्यात सट्ट्यानी. तुझी काच घेतली बघाच्या पट्ट्यानी, तुझी काच घेतली बघाच्या पट्ट्यानी. लाखो हजारो रुपये लागल्यात सट्ट्यानी, लाखो हजारो रुपये लागल्यात बघाया सट्ट्यानी. थँक्यू सो मच. लागोपाठ 3 षटकारांकरिता यानंतर कॅश प्राइज लागलं जाते. आदरणीय सन्माननीय संतोषजी भक्ते सातवली वर्ण आमचे संतोष दादा भक्ते यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. वाचून छकड्यामध्ये आला, वाचून छकड्यामध्ये. आमचा संतोष दादा शर्यत जिंकला सातवली अड्ड्यामध्ये. आमचा संतोष दादा शर्यत जिंकला सातवली अड्ड्यामध्ये. संतोष दादा शर्यत जिंकला सातवली अड्ड्यामध्ये. आमचा संतोष दादा शर्यत जिंकला सातवली अड्ड्यामध्ये. व्हेरी
वेलकम महिला कक्षांमधनं अगदी महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित झाल्यात. सर्वांचं स्वागत असेल. ऑन साईडला खेळलाय बॉटमहँडचा उपयोग केलाय. घरंगळत चेंडू अगदी निघून गेलाय. ऑन साईडला त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे सनी. चेंडू लसून फील्ड करतील. एक सिंगल धावेल. सिंगलच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 29 रन्स ऑन गाड 29 धावा या स्कोर कार्डवर लागल्या. जो संघ विजयी होईल तो भव्य स्पोर्ट्स गणेशपुरी या संघाशी आजच्या दिवसातील अंतिम लढत खेळताना पाहायला मिळेल. चला विजयी संघाचे जे कर्णधार आहेत तरेपडा 11 तरेपडा, संघर्ष स्पोर्ट्स बिनार, आई गौतमी शिरवलीय, चिडवा स्पोर्ट्स जांभूलपडा. आपण लवकरात लवकर समोरच्या दिशेने या. पटापटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला त्या दिशेने संजय आहे परंतु त्यांना बीट करून चेंडू निघून गेलाय. 4 धावेंकरिता चौकार. चार धावे येतात चौकाराच्या मदतीने. स्कोर कार्ड 33 या अंकांवर. पाठलाग आहे 72 धावेंचा. पाठलाग तर होऊ शकत नाही परंतु इथून जाता जाता इम्पॅक्ट टाकण्याचं काम. ऑन साईडला फॉलोइंग स्वीपचा फटका गेलाय. पुन्हा एकदा चेंडू 4 धावेंकरिता चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने 37 रन्स ऑन कार्ड 37 या अंकांवर धाव फलक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला चेंडू घरंगळत अगदी निघून गेलाय. संजय पाचाळकर त्या दिशेने आपण पाहू शकाल. एका हातामध्ये बॉटल आणि तदनंतर आपण पाहू शकाल चेंडूला फील्ड केलं जात आहे. एक सिंगल धावेल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड 38 या अंकांवर धाव फलक. धावेंचा पाठलाग तर करायचा आहे परंतु पाठलाग अपुरा ठरलाय. म्हणायचं झालं तर पाठलाग यशस्वीरित्याने व्हायचा होता. संतोषजी भक्त यांना मी विनंती करतोय की आपण मानपूर्वक सन्मानपूर्वक व्यासपीठावर स्थानपन्न व्हा. सरळ चेंडू यष्टीरक्षकांच्या हातकंडामध्ये. आता फक्त आणि फक्त औपचारिकता या सामन्याची शिल्लक राहिले. जो संघ विजयी होईल तो भव्य स्पोर्ट्स गणेशपुरी संघाशी 2 हात करणार आहे. चला भव्य स्पोर्ट्स गणेशपुरी संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन उपस्थित राहा. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज शपलून खेळले. शेवटच्या चेंडूवर आपण पाहू शकाल हा स्ट्रोक तर येतोय परंतु विजयी होऊ देऊ शकत नाही. आणि आईगाव देवी 5 रुका आणि भव्य स्पोर्ट्स गणेशपुरी असा हा सामना पाहायला मिळणार आहे. अन सातवली गावात त्याच्या नावाचा होतो या गवगवा. संतोष भक्ते करतोय नावाला